अरे शॉर्ट पॉईंट तुम्हाला लिहून दिले, तुम्हाला कळू जरा ना. म्हणजे कसं शॉर्ट पॉईंट याच्यासाठी आहे की तुम्हाला ते फक्त रिव्हिजन करायला जास्त अवघड नाही, लवकर रिव्हिजन होत नाही. अमेरिकेच्या राज्यघटनेपासून आयडिया घेण्यात आलेली आहे, ते घेण्यात आलेली आहे आपल्या काही कामाचा म्हणजे शब्द अमेरिकेच्या राज्यघटनेपासून घेतले. समजून घ्या तुम्हाला पुढं काय होईल ते लिहून सगळ्यांनी. आता आपलं उद्देशिका पहिले काय होतं, आपलं ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. आपण कोणी मांडलं ते ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं. कधी मांडलं होतं? 13 डिसेंबर 1946. ओके. नंतर त्याचा उद्देशिका म्हणून अडॉप्ट करण्यात आला. ओके. अमेरिकेच्या राज्यघटनेपासून ते घेण्यात आलं. अमेरिकेची राज्यघटना ही ना उद्देशिका असलेली जगातली पहिली राज्यघटना आहे, आणि लिखित राज्यघटना पण जगातली पहिली राज्यघटना आहे. तर लिखित राज्यघटनेची तरतूद पण अमेरिकेच्या राज्यघटनेपासून घेतलेली आहे. कारण अमेरिकेची राज्यघटना लिखित होती, ती आयडिया कोणापासून घेतलेली आहे? अमेरिकेच्या राज्यघटनेपासून. ओके. असं विचारलं तर क्वेश्चन येऊ शकतो. नंतर एन ए पालखीवाला यांनी त्याला संविधानाचे ओळखपत्र म्हटले. उद्देशिका ओळखपत्र कशा प्रकारे? ओळखपत्र अशा प्रकारे की जे संविधानामध्ये मेन्शन केलेलं आहे आपलं आर्टिकल 1 पासून ते 395 रोज जेवढं काही त्यात मेन्शन केलेलं आहे त्याचा सार म्हणून, फक्त एक सार म्हणून की एवढ्या ह्याच्यात पूर्ण संविधान आपण मेन्शन केलं त्याचा सार म्हणून उद्देश पत्रिका आहे आपली. उद्देश पत्रिकामध्ये मेन्शन केलेलं आहे की आपल्या संविधानामध्ये या गोष्टी देण्यात आलेल्या आहे. ओके. स्वातंत्र्य देण्यात आले तर स्वातंत्र्य कोणत्या गोष्टी देण्यात आलेली आहे, समानता देण्यात आलेली तर समानता या गोष्टीची देण्यात आलेली आहे. ओके. अपॉर्च्युनिटी. ओके. याच्या गोष्टी या गेलेले. ओके. आणि 42वी घटना दुरुस्ती 1946 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द मेन्शन केलेले. ओके. समाजवादी शब्द अगोदर नव्हते, म्हणजे भारत समाजवादी नव्हता तोपर्यंत 1946 पर्यंत. तर भारत समाजवादी होता, पण ते मेन्शन करायचं कारण काय आहे? कारण असं त्याच्या मागे कारण भारताचं हे बेसिक स्ट्रक्चर होतं. ओके. बेसिक स्ट्रक्चर मध्ये ती कॉन्सेप्ट नंतर सांगतो मी तुम्हाला. समाजात भारताने कोणत्या गोष्टीचा, कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता? मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे ज्या समाज आणि प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टरला मराठीत काय म्हणते? खाजगी आणि सरकारी असे क्षेत्र, ज्या गोष्टी खाजगी आणि सरकारी दोन्हीचे चालेल. आता हॉस्पिटल पाहून घ्या, सरकारी दवाखाने असतात, खाजगी दवाखाने असतात. ओके. हे झालं आपल्या मिश्र अर्थाचं एक्झाम्पल. आता ट्रान्सपोर्ट पण आपण खाजगी पण आहे. खाजगी कोणते? आपलं एसटी महामंडळ, रेल्वे खाजगी झालं. आणि प्रायव्हेट कोणतं आहे? आपलं ऑटो रिक्षा, ओके, बस वगैरे. हे झालं आपलं काय म्हणतो मिश्र अर्थव्यवस्थेचं उदाहरण. तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्था समजली. आता समाजवादाचं कसं महत्व आहे भारतामध्ये? समजून घ्या, प्रायव्हेटायझेशन, प्रायव्हेट गोष्टी जास्त हे होऊ नये. अमेरिकेसारखं प्रत्येकाच्या हातात म्हणजे उत्पन्नाची जी साधनं आहे ती प्रायव्हेट व्यक्तीकडे न राहता ती सरकारकडे जास्त प्रमाणात राहावी आणि खासगी यांच्याकडे पण राहावी, म्हणजे दोघींचा विकास व्हावा. तर प्रायव्हेटायझेशन खासगीकरणामध्ये काय होईल? तेव्हा ज्या व्यक्तीच्या हातात उत्पन्नाची साधनं आहे तो श्रीमंत होत जाईल, आणि ज्याच्या हातात नाही तो गरीबच राहील. त्याच्यामुळे कल्याणकारी कामासाठी खासगी गोष्टीचा स्वीकार केलेला आहे मिश्र अर्थव्यवस्थेद्वारे. ओके. समजला शब्द. आता धर्मनिरपेक्ष शब्द, धर्मनिरपेक्ष नव्हता का मग भारत? तर होता,
पण ते ऍड करायचं कारण काय, तर त्या गोष्टीला वाव नाही भेटावं नंतर भारत स्वतःला हिंदू राष्ट्र घोषित न करावं, ज्याप्रमाणे पाकिस्तानने केलेलं एक मुस्लिम राष्ट्र म्हणून. ओके, त्याप्रमाणे भारत हा धर्मनिरपेक्ष आहे. आता धर्मनिरपेक्षतेत 3 गोष्टी असतात. एक असते म्हणजे राज्याचे 3 प्रकार असतात धर्माच्या आधारावर. एक असं असतं की ते राज्य फक्त एका पर्टिक्युलर धर्माला हे देत आहे, प्रोत्साहन देत आहे. उदाहरणार्थ पाकिस्तान हे मुस्लिम धर्मीय राज्य आहे. ओके, चायनामध्ये त्याचा वेगळा धर्म आहे, तो एक हे. त्यानंतर दुसरा देश असा असतो की ते कोणत्या चायनाचा दुसऱ्या हे असं असतं की ज्या राज्यात धर्माला काहीच महत्व नाही राहत, म्हणजे फक्त त्याच कल्याणकारी कामं करतात, धर्माला कोणत्याच गोष्टी नाही. आता भारतात धर्माचं महत्व कसं आहे, मुस्लिमांना समान अधिकार आहे, हिंदूंना समान अधिकार आहे, ख्रिश्चनांना समान अधिकार आहे, ते पूजा करू शकतात, नमाज पढू शकतात, प्रेयर करू शकतात, या गोष्टी आहेत. आणि धर्माच्या आता बोलायला पाहिजे, राम मंदिर मुद्दा आहे. आता एक धार्मिक मुद्दा आहे, तर सरकार त्यात हस्तक्षेप करू शकतं. ओके, धर्मांमध्ये आपल्या ओके, म्हणजे धर्माला चालना देऊ शकता आपण, असं भारतात पॉझिटिव्ह गोष्ट आहे. धार्मिक गोष्ट कशी भारतात पॉझिटिव्ह आहे. चायनामध्ये कसं आहे, ते धर्माला कोणत्याच गोष्टी मानत नाही. आज समजून घ्या, आपला समृद्धी महामार्ग आहे, समृद्धी महामार्गामध्ये बाबरी मस्जिद येते किंवा राम मंदिर येते, तर ते काय करते, ते मदत येते ना, उडवून टाकतील त्यांना, अशी गोष्ट आहे. म्हणजे ते धर्माला जागा देतच नाही त्या गोष्टीत. ओके, हे झालं निरईश्वरवादी राज्य. ओके, आणि आपल्या इथं आपलं दुसरं कोणतं आहे, पहिलं कोणतं आहे, धार्मिक. म्हणजे धार्मिक नाहीये, सेक्युलर आहे. सेक्युलर एक धार्मिक आहे आणि एक निरईश्वरवादी. ओके, 3 प्रकारचे. आणि एकात्मता कशी आपल्या भारताची, की आपली जी इंटिग्रिटी आपल्या भारताची एकात्मता आहे, जी आपल्या देशात समजून घे. आता भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला, त्या प्रकारे भारताचे तुकडे होऊ नये म्हणून एकात्मता जपावी, या गोष्टीसाठी भारताचे एकात्मता शब्द, इंटिग्रिटी हा शब्द मेन्शन करण्यात आला आहे. ओके, इथपर्यंत होतो. आणि संविधानाच्या अधिकारांचा स्रोत, संविधानाचे अधिकार हे करतात आपल्या, संविधानाचे बनवायचे अधिकार आहे ते कुठून घेतात, आपल्या उद्देशिकापासूनच घेतात. ओके, आणि आपल्या उद्देश पत्रिकेमध्येच मेन्शन केलेले आहे की स्वीकृती कधी देण्यात आली, 26 नोव्हेंबर 1949. कोणी स्वीकृती दिली याला, ते भारताच्या जनतेने स्वीकृत केलंय. आम्ही या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतः प्रत शब्द दिलं की भारतीय जनतेने स्वतःसाठी बनवलंय आणि स्वतःच अर्पित करते, त्याला इम्प्लिमेंट करते स्वतः. ओके, या गोष्टी त्यांनी इथं मेन्शन केलेली. ओके, उद्देश पत्रिकेत एवढंच येऊ शकतं, मग तिच्या पलीकडे येऊ शकत. आणि तुम्हाला समजलं असेल कॉन्सेप्ट, डोक्याच्या वर गेला असेल विचारू शकता परत. लोकशाही शब्द काय मेन्शन करतो आपण. लोकशाही म्हणजे लोकांसाठी केलेले राज्य. ओके, म्हणजे लोकांसाठी कसं, लोक त्यांना निवडून आपल्या. आता पंतप्रधान इनडायरेक्टली म्हणजे डायरेक्टली लोकच निवडले. एमपीला निवडतो आपण, नंतर एमपी बहुमत, ज्या पक्षाला बहुमत असतं ते पक्षाचं सरकार स्थापन जातं, त्यांच्यापैकी एक नेता ते निवडून देतात आणि त्याला प्राईम मिनिस्टर बनवतात. ओके, लोकशाही लोकांचं निर्माण केलं आहे. लोकशाहीचे 2 प्रकार होतात, एक प्रत्यक्ष लोकशाही आणि एक अप्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाहीचे अध्यक्षीय आणि संसदीय. अध्यक्षीय लोकशाही म्हणजे कसं असतं, एकच हेड असतो राज्याचा. मी राज्य हा शब्द याच्यासाठी वापरतोय, राज्य म्हणजे देश. बरं, पॉलिटिकल भाषेत याला राज्य म्हणतात, म्हणून राज्य आहे समस्या नाही तर महाराष्ट्र, राजस्थान असं नाही. राज्य म्हणजे देश, एक प्रकारची कंट्री. ओके, राज्यातर्फे याला हे अध्यक्षशाही एकच असतो. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये एकच हेड असतो. ओके, आणि तो सगळ्या पॉवर एक्झिक्यूट करतो. त्याच्यानंतर संसदीय लोकशाहीमध्ये 2 हेड असतात. ओके, एक नॉमिनल आणि एक रिअल, एक वास्तविक आणि एक अवास्तविक. ओके, भारतात कसे संसदीय लोकशाहीमध्ये नॉमिनल हेड कोणी आपला राष्ट्रपती आणि रिअल हेड कोणी पंतप्रधान. ब्रिटनच्या बाबतीत कोणी एक राजा आणि प्राईम मिनिस्टर. अप्रत्यक्ष लोकशाहीचं महत्व असं आहे, याच्यामध्ये निवडून दिलेलं असतात ना आपण एमपी एमएलए,
आता भारतात आपण खासदारांना निवडून देतो, ओके, खासदार निवडून देतो, आपण त्यांना वापस बोलवू शकतो का? नाही. आपण जनता त्याला वापस बोलवू शकते का? नाही बोलवू शकत. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये कसं असतं नाही, खासदार निवडून दिला, तो कल्याणकारी कामं नाही करू का, तर त्याला जनतेने बहुमत घेऊन त्याला वापस बोलवू शकते जनता. खतम असं असतं. आणि न्याय कशा प्रकारे? सामाजिक, आर्थिक, राजकीय. राजकीय नाही. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कशा प्रकारचे? विचार, विश्वास, अभिव्यक्ती, विचार, विश्वास, अभिव्यक्ती, उपासना, श्रद्धा. नॉट श्रद्धा कपूर. दर्जाची आणि संधीची समानता. समानता कशा प्रकारची? दर्जाची आणि संधीची. बंधुता कशा प्रकारची? प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता. लक्ष द्या. आता आपले संविधानामध्ये आदर्श आहे, या आदर्शानुसार आपलं संविधान बनलेलं आहे. आता इथं फंडामेंटल राईट मध्ये येतात, न्याय येतो, आपला स्वातंत्र्य येतं, ओके, समानता येते, जे आपण मूलभूत अधिकारांमध्ये सगळं येतं मेन्शन केलेलं आहे. आता यातला एक असा कोणता शब्द आहे की तुम्हाला की असा क्वेश्चन येतो बरं, क्वेश्चन असा येतो, फ्रेम होतो की न्याय. संविधानाने न्याय दिले. न्याय कशा प्रकारचे दिले? न्याय ते न्याय किती प्रकारचे दिले आपल्याला? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय दिलेले, ओके. स्वातंत्र्य भेटलेलं आपल्याला, तर कशा प्रकारे स्वातंत्र्य भेटले? विचार, विश्वास, अभिव्यक्ती, उपासना आणि श्रद्धाचे स्वातंत्र्य. समानता कशा प्रकारची भेटलेली आपल्याला? दर्जाची आणि संधीची. बंधुता. बंधुता कशा प्रकारची? व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. त्याच्यातला कोणता शब्द तुम्हाला समजला नाही मला सांगा? राजकीय न्याय म्हणजे? हा, राजकीय न्याय म्हणजे, राजकीय न्याय म्हणजे तो आता वोटिंग करायला गेला, बीजेपीला वोटिंग करायला गेला, काँग्रेसचे माणसं आले, बळजबरी तुला काँग्रेसचं वोट द्यायला लागलं, किंवा काँग्रेसला वोट करायला गेला, बीजेपीचे माणसं आले, तुला बळजबरी बीजेपीला वोट द्यायला लागलं. तो त्या इथं काय झाला? अधिकार आहे तुझा, तो कशाचा? मतदान करण्याचा अधिकार आहे, तो त्या हिनावून घेण्यात आला, मग तो तुझा राजकीय अधिकार आहे, ओके. राजकीय अधिकार म्हणजे तुला इलेक्शनला उभं राहायचंय, अजून तुला खासदार बनायचंय, इलेक्शनला उभं राहणे, गुंडगर्दी करून त्यावर हे करून धमकी देऊन तुला नाही राहू देते, तो राजकीय अधिकार तुला उभा राहायचा इलेक्शन मध्ये, ओके. यात अजून काय समजून तुम्हाला स्वातंत्र्य भेटले, विचार करायचे, विश्वासाचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, विश्वासाचे, अभिव्यक्ती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही बोलायचे स्वातंत्र्य, तुम्हाला कुठेही बोलू शकता, पण तुम्ही असं नाही बोलू शकत की कोणाच्या दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. तुम्ही एखाद्या शिवा देऊ शकत पब्लिकली, ओके. हे झालं की दुसऱ्याच्या अधिकारात तुम्ही हनन नाही करू शकत, ओके. दर्जाची आणि समानता कशाची? दर्जाची आणि संधीची. दर्जाची संधीची म्हणजे अपॉर्च्युनिटी संधी आहे तुम्हाला समानता. आता एसटी यांना आरक्षण काय आहे? गोष्ट ही तुम्ही एका दर्जावर नाही त्यांना घेऊन गेलो, त्या अगोदरच मागासलेले प्रवर्ग एस समाज आणि एसटी अगोदरच मागासलेले. आता ओपन समाजमध्ये असे भरपूर कास्ट जाती की ज्या म्हणजे श्रीमंत आहे सामाजिकपणे आणि एज्युकेशनली पण त्या श्रीमंत आहे, आणि हे दोन समाज मागास आहेत. मग यांना त्या लेवलवर आणा तुम्ही, म्हणजे त्या पातळीवर आणा की ती विकास करू शकेल स्वतःचा. त्याच्यामुळे दर्जाची आणि संधीची स्वातंत्र्य आपल्याला समानता दिलेली की समान पातळीवर आणा, मग कॉम्पिटिशन करा, ओके. इथपर्यंत समजलं? अजून काय?
दोन क्वेश्चन आले तेव्हा तुम्हाला शेवटी आयडिया लिहून दिली होती ते बंधुता कशा प्रकारची होती. ओके, 42वी घटना होती पहिल्या 42वी घटना होती आयडियाज आपण घेतलेली. आता एक केस होती अशी बेरोबारी युनियन केस. बेरोबारी युनियन केस होती 1960ची. त्या बेरोबारी युनियन केस मध्ये असं मेन्शन केलं होतं म्हणजे आपली उद्देशिका आहे, उद्देश पत्रिका आहे, त्यात अमेंडमेंट केलं जाते का? सुप्रीम कोर्टात म्हटलं त्यात अमेंडमेंट केलं जात नाही, घटना दुरुस्ती केला जात नाही. नंतर 1973 मध्ये 73च्या केशवानंद भारती केस नंतर आपण ते लय मोठी केस येते आपण त्यात पाहू. यात असं म्हटलंय सुप्रीम कोर्टाने की उद्देश पत्रिका ही ना संविधानाचा पार्ट आहे, भाग आहे, इंटिग्रेट पार्ट आहे तो. त्याच्यामुळे त्यात घटना दुरुस्ती केला जाते. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली आणि धर्मनिरपेक्ष समाजाने एकात्मता ही त्यात मेन्शन केली. ओके, इतर त्याच्या मागे आणीबाणी लागू केली होती इंदिरा गांधींनी, ते आपण पाहू आणीबाणी चॅप्टर मध्ये हे का मेन्शन केलं त्याच्यामध्ये रिझन वगैरे. ठीक आहे, आपला एक चॅप्टर संपला आता कोणता? मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटना. ओके, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटना निर्मिती. आपला हे चॅप्टर संपलेला आहे. आता मी एसएससीचा पण आपला RPF असतो ना पेपर, ते अनालिसिस केलं थोडं, तिच्यावर कसे क्वेश्चन आले होते या चॅप्टरवर ते आपण पाहू. एक दोन आपण डिस्कस केले होते अगोदर. मी सगळे क्वेश्चन लिहून देतो, तुम्ही लिहून घ्या क्वेश्चन. राष्ट्रगीत कधी सुधारण्यात आले? डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता, अशीच नोट मी लिहून दिली तुम्हाला डायरेक्ट ऍज इट इज. म्हणजे जी गोष्ट विचारू शकता, अनालिसिस केलेली जी गोष्ट विचारू शकता फक्त तीच नोट लिहून. बाकी काही जास्त वाचायची गरज नाही, जास्त कॉन्सेप्ट मध्ये जायची गरज नाही. जपानच्या राज्यघटनेपासून कोणती तरतूद घेतली गेली? कायद्याने प्रस्थापित राज्य. आता कायद्याने प्रस्थापित राज्य काय ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजून दिले आता रवी त्यासाठी. कायद्याने प्रस्थापित राज्य म्हणजे असे कायदा एका प्रोसिजरद्वारे बनवला गेला पाहिजे. आता कायदा बनवण्याची प्रोसेस कशी भारतात? पहिले तो एका सभेमध्ये जातो, बिल मांडलं जातं, बिल एका सभेत मांडलं जातं, ते बिल त्या सभेत पास होतं मेजॉरिटीनं, नंतर दुसऱ्या सभेत येतं. ओके, ही लोकसभा असू शकते किंवा राज्यसभा पण असू शकते. ओके, ते दुसऱ्या सभेत जातं, ही लोकसभा घेऊन नंतर ते राज्यसभेत जातं, राज्यसभेत ते पास केलं नंतर ते प्रेसिडेंटकडे जातं, राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपती त्याला मान्यता देतो. आणि जेव्हा ही मान्यता देऊन ते ऍक्ट बनतं, बिल टू ऍक्ट, हे झाला कायदा बनला. ही एक प्रोसिजर आहे कायदा बनवायची, याला म्हणतात कायद्याने प्रस्थापित राज्य. ओके, हे समजलं. नंतर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटना. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेपासून सांगितले राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत. आता राज्यसभेच्या सदस्यांची एक वेगळी निवडणूक पद्धत आहे, ज्याप्रमाणे आपण एमपींना निवडून देतो. आता आपण एमपी कोणते असते? खासदारांना निवडून देतो, त्याची ही वेगळी पद्धत आहे. यांना जनताने निवडून देत. यांना कोण निवडून देतं? यांना एमएलए निवडून देतात.
आयर्लंडच्या राज्यघटनेपासून आपण घेतलेले राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेपासून घेतले संयुक्त बैठक. कॅनडाच्या राज्यघटनेपासून घेतले सुप्रीम कोर्टाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र. आणि जर्मनीच्या राज्यघटनेपासून घेतले सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, जे की आपल्या सरनाम्यात मेन्शन केले. ओके. आयर्लंडच्या राज्यघटनेपासून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे काय आपण हे पार्ट 4 मध्ये पाहणार आहोत. भाग 4 मध्ये पाहणार आहे आपण. आणि नंतर ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेपासून घेतलंय संयुक्त बैठक. संयुक्त बैठक काय असते आपण हे जेव्हा पार्लमेंट संसद चॅप्टर पाहू तेव्हा पण ब्रीफ सांगतो. संयुक्त बैठक म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा जेव्हा बिल मांडलं जातं एका याच्यात जेव्हा बिल मांडलं जातं तेव्हा ते दुसऱ्या सभेकडे पाठवलं जातं. आणि दोघी सभेमध्ये जर मतभेद असलं त्या बिलावर, दोघी सभेमध्ये त्या बिलावर मतभेद ठरवलं होतं. कोणाची? राज्यसभेची आणि लोकसभेची. ते बिलवर डिस्कशन करायचं. ओके. ते आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेपासून घेतले. नंतर कॅनडाच्या राज्यघटनेपासून घेतले सुप्रीम कोर्टाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र. जेव्हा संविधान इम्प्लिमेंट करायचं होतं, अंमलबजावणी झाली, तर अशा काही गोष्टी होत्या की ज्या भविष्यात उद्भवणार होत्या आणि त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या संविधानामध्ये मेन्शन नव्हत्या केलेल्या. त्या मेन्शन भविष्यात कोण त्याच्यावर सल्ला कोणाकडून घेणार होते आपण? सुप्रीम कोर्टाकडून. ओके. कोण घेणार होतं? प्रेसिडेंट. ओके. प्रेसिडेंट. आणि रशियाच्या राज्यघटनेपासून घेतलेलं आपण सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे तत्व. आता हे कशात मेन्शन केलेले आपल्या सरनाम्यामध्ये. ओके. हे विचारलं. हे इम्पॉर्टंट आहे आपले तत्व. आयर्लंडची राज्यघटना राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. विचारता म्हणजे विचारतात. संविधान सभेची स्थापना कधी झाली होती? आपण पहिल्या दिवस पाठवलं 1946 केली. 1946 नोव्हेंबर 1946. 1935 मध्ये एम एन रॉय यांनी प्रस्ताव मांडला होता. नंतर ऑगस्ट ऑफ 1940 मध्ये त्यांनी आपल्या ब्रिटिशांनी आपल्याला तत्वावरती मान्यता दिली होती की तुम्ही संविधान सभा स्थापन होईल हे चेक करायसाठी. ओके. त्याच्यानंतर नोव्हेंबर आपल्या कोणत्या प्लॅननुसार हे झालंय संविधान सभा स्थापन झालेली आहे? कॅबिनेट मिशन प्लॅन. नंतर संविधान लागू करण्यात आले. कधी आले? 26 जानेवारी 1950. त्याच्या मागचं कारण काय होतं सांगितलं होतं मी. कारण काय होतं तेव्हा? 26 जानेवारी त्या दिवशी 26 जानेवारी महत्व म्हणून. ओके. महत्व कोण महत्व? 1930 ला काय झालं होतं? 1930 ला काय महत्व होतं? 1930 ला काय झालं होतं? 26 जानेवारी 1930. ते स्वातंत्र्य करायचं होतं त्या दिवशी. पण मग ते स्वातंत्र्य दिवस त्या दिवशी 1929चं जे लाहोर अधिवेशन झालं होतं. ओके. 1929चं जे लाहोर अधिवेशन झालं होतं त्यात असं ठरवण्यात आलं होतं की 26 जानेवारी 1930 दिवस आपण स्वतंत्र दिवस म्हणून सेलिब्रेट करू. नंतर 26 जानेवारी 1930 आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून सेलिब्रेट केला. ओके. त्या दिवसाचं महत्व राहावं म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी आपण आपलं संविधान इम्प्लिमेंट केलं. आणि संविधान कधी बनलेलं होतं आपलं? 1949. 26 नोव्हेंबर 1949. ओके. 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा सेलिब्रेट केला जातो? संविधान दिवस. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन गणराज्य झालं तेव्हा गणराज्य दिवस. ओके. कॅनडाच्या राज्यघटनेपासून काय घेतलेलं आपण? केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक.
राज्यपाल आता. आणि अनुसूचित 4 काय, अनुसूचित 4 मध्ये काय, राज्यसभेतील जागांची केंद्र व राज्यात विभागणी. आता ही राज्यसभा आहे, त्याच्यातल्या जागांची काही केंद्र हे करेल आणि काही राज्य निवडून देईल. ओके, ही विभागणी केली. समजलं कोणाला? पॉइंट 12. ठीक आहे. फ्रेंच राज्यघटनेपासून आपण घेतलंय स्वतंत्रता, समानता आणि बंधुता. हे कशात मेन्शन केलेलं आपल्या प्रेम्बल मध्ये, आपल्या सरनाम्यामध्ये मेन्शन केलेलं. ओके, ते आपण कॉन्सेप्ट काय नंतर पाहू. आणि भाग 18 मध्ये काय मेन्शन केले, आणीबाणीची तरतूद. ओके, आणीबाणी 308 कलम 368 नुसार आणीबाणी लागू केली जाते. त्याची काय तरतूद आहे, ओके, कशा प्रकारे लागू केली जाते, कारण काय त्याच्या मागे. ओके, ते आपण आणीबाणीच्या आपण पाहू. भाग 18 नुसार मेन्शन केले. अनुसूचित 3 मध्ये काय, पदग्रहण शपथ. कोणाची पदग्रहण शपथ? राष्ट्रपती, सुप्रीम कोर्टाचे जज, राज्यपाल, मंत्री, आपले MLA MP यांचे जर मेन्शन केले. अनुसूचित 7 मध्ये काय, अधिकारांचे विभाजन. अधिकारांचे विभाजन कसे, व्हर्टिकल आहे. ओके, व्हर्टिकल कसे, इथं स्टेट आणि इथं सेंट्रल. सेंट्रलचे वेगळे विषय, स्टेटचे वेगळे विषय. ओके, तर केंद्र सूची, राज्य सूची आणि समर्थ सूची. केंद्र सूची आपण काय किती लिस्ट ते पाहिल्या होत्या सुरुवातीच्याच लक्षात ठेवा, कारण लिस्ट या बदलत राहत्या. ज्या अगोदर जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लागू केलं होतं फक्त तेव्हाच लक्षात ठेवा. ओके, आणि राज्य सूचित किती विषय ते पण, आणि केंद्र समर्थ सूचित काय ते पण. ओके, समर्थ सूची आपण मी डिस्कस केलं होतं. समर्थ सूची काय, तर समर्थ सूचित तर दोन्ही विषयांचे, दोन्ही केंद्र आणि राज्याचे पण कायदे असतात. पण राज्याच्या कायद्यावर केंद्राचा कायदा हा प्रभावी असतो. म्हणजे राज्यानं पण कायदा केला, केंद्रानं पण कायदा केला, तर केंद्राचा कायदा हा त्याच्यावर प्रभावी असतो. ओके, भाग 11 मध्ये केंद्र राज्यांचे संबंध मेन्शन केले. ओके, संबंध कशा प्रकारे, पॉलिटिकल संबंध, इकॉनॉमिक संबंध. ओके, व्यापार वगैरे. त्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनापासून काय घेतले, मूलभूत अधिकार. ओके, मूलभूत अधिकार कोणते, कोणते पार्ट किती मध्ये आहे, भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 पर्यंत मेन्शन केलेले. ते पूर्ण घेतलेले आपण अमेरिकेची राज्यघटना. नंतर राष्ट्रगीत स्वीकार कधी करण्यात आला, 24 जानेवारी 1950. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. अगोदर फक्त वर्ष विचारलं होतं, इथं आता डेट पण मेन्शन केली. ओके, या प्रकारचे क्वेश्चन इथं डायरेक्ट फॅक्ट्स येतात. जे डेट पर्यंत